आज अनेक जण एक तक्रार करतात की आम्ही देवाचं खूप काही करतो, बरंच काही करतो, पण तरीही आम्हाला योग्य तो रिझल्ट मिळत नाही. इतकं करूनही देवाचं काही माझ्याकडे लक्ष नाही. तर ह्याला कारण काय? कारण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते. चेक करून पहा की तुम्ही ती चूक करताय की नाही. जर तुम्ही ती चूक करत असाल ना, तर तुम्ही जी काही साधना करताय त्याचं खरंच तुम्हाला योग्य ते फळ नाही मिळणार. तर ती चूक कोणती? आपण कुठल्या कुठल्या प्रकारे साधना करतो, पूजा करतो. अगदी काही जण तर 1 तासभर पूजा करतात. रोज 1 माळ, 5 माळ, 11 माळ जप करतात. एखादा स्तोत्र 11 वेळा म्हणतात किंवा एक आठवड्यामध्ये 1-2 वार उपवास करतात. काही कडक उपवास करतात. एक कुठल्यातरी मंदिराला अगदी जाऊन यायचं म्हणजे यायचं. ह्या वारी घरात देवाला हा नैवेद्य झालाच पाहिजे, असे नियम पाळतात. हे काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जे काही करता ते चुकीचं अजिबात नाही आहे. तुम्ही ते करता, देवासाठी करता, एक तुमची साधना म्हणून करता. पण कोणाला तरी तुम्ही ह्या गोष्टी ज्या वेळेला सांगता, मला बाई रोज 2 तास पूजा केल्याशिवाय चैनच पडत नाही. आज की नाही माझा कडक उपवास आहे. नाही नाही, माझा तर हा उपवास कडकच असतो. मी पाणी देखील पित नाही. अशा पद्धतीनेच मी उपवास करते. मी रोज ह्या मंत्राचा जप 11 माळ तरी करते. ते केल्याशिवाय काही मला झोप येत नाही. तुला माहिती आहे का, हे स्तोत्र एवढ्या वेळा मी म्हणते, त्याच्याशिवाय काही मला चैन पडत नाही. म्हणजे काय? तुम्ही जे काही करता, जी काही देवाची सेवा करता, त्याचा प्रचार करता तुम्ही, तर ही असते तुमची मोठी चूक. ज्या वेळेला तुम्ही जे काही करता त्याचा प्रचार सुरू करताना, त्याच वेळेला तुम्ही जे काही पुण्यकर्म केलेलं असतं त्याचा रिझल्ट मायनसमध्ये गेलेला असतो. आपण जेव्हा एखादं बी जमिनीत पेरतो ना, जमिनीत छान एक खड्डा काढून त्याच्यामध्ये बी पेरतो, त्याच्यावरती माती सरतो. रोज रोज उकरून बघत नाही की त्याला कोंब आलाय का, झाड उगवलंय का, की ती बी रुजले का. नाही, पेरतो, विसरून जातं. तसंच श्रद्धेचं व्हायला पाहिजे. तुम्ही जे काही देवाची सेवा करता, ती प्रत्येक सेवा, देवासाठी केलेला तुमचा प्रत्येक कर्म त्या बीसारखा डीप जमिनीत रुजला पाहिजे. त्याच्यावरती माती घालायची, म्हणजे विसरून जायचं. कुणालाही सांगायची गरज नाही, त्याचा काही प्रचार करायची गरज नाही. हे करा आणि मग बघा तुम्ही जे काही करता त्याचं फळ तुम्हाला कसं मिळतंय ते. तर जस्ट स्वतःचं परीक्षण करून बघा. जस्ट स्टडी करा स्वतःला. तुमच्याकडून नकळतपणे ही चूक होते का ते चेक करा. आणि जर होत असेल तर स्ट्रिक्टली थांबवा आणि देवाची सेवा मनापासून करा. ती फक्त देवालाच माहीत असू दे आणि तुमच्या मनाला माहिती असू दे, बस. मग बघा तुम्हाला तुमच्या सेवेचं कसं मल्टिपल टाइम्स फळ मिळते ते. तर मला वाटतं आता तुम्हाला योग्य मार्ग समजलाच असेल. तर अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस अँड मिरर्स, ते सबस्क्राईब करा. आणि अशी सिंपल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे, त्यासाठी आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हो, तुमच्या मनातही जर काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.